हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल मित्रांनो. ट्रेडिंगला ना किंवा ट्रेडरला खूप जास्त नावं ठेवलं जातं. आपण ना स्वतःला ॲज अ ट्रेडर इंट्रोड्यूस कोणाला करू शकत नाही. जर मी स्वतःला ॲज अ ट्रेडर इंट्रोड्यूस केलं तर लोक ना आपल्याला खूप जास्त म्हणजे गॅम्बलर समजतात किंवा काहीतरी फालतूची गोष्ट करतो असं समजतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ट्रेडिंगला ना सिरियसली कोणी घेत नाही किंवा शेअर मार्केटला सुद्धा कोणी सिरियसली घेत नाही. ह्याचं मी तुम्हाला एक रिझन सांगतो की हे का होतंय. बिकॉज मोस्ट ऑफ द ट्रेडर जे आहेत ना मार्केटमध्ये ते सगळे गॅम्बलिंगच करतात. म्हणजे त्यांना माहिती सगळं आहे बट ते गॅम्बलिंगच करतात. बुक्स रीड केलेत, क्लासेस केलेत, इवन यूट्यूबचे व्हिडिओज बघितलेत, त्यांना सगळं माहिती आहे आणि स्ट्रॅटेजी चांगल्या माहिती असतात. इवन दो त्या ह्या सगळ्या गोष्टीनंतर पण ते गॅम्बलिंगच करत असतात. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं माहिती आहे का, ट्रेडर्सचं नाव आहे बदनाम. आणि मग खूप लोकांच्या डोक्यामध्ये क्वेश्चन्स की सर ह्याला मी करिअर कन्सिडर करू का किंवा ह्याच्यावरती आपण सर्वायवल करू शकतो का. आता मी गेले 7 ते 8 वर्ष फक्त ट्रेडिंगवरती सर्वायवल केलेलं आहे आणि ह्याच्यामुळेच आपण एक चॅलेंज घेतलं होतं. तुम्हाला माहिती आहे की मला हे दाखवायचं होतं की बाबा ट्रेडिंगमध्ये नक्की पैसे बनतात का आणि किती पैसे बनवू शकतात किंवा किती एक्सपेक्टेशन असले पाहिजेत. म्हणजे ऍक्च्युअली ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कसं रन करायचं ना हे आपण या ठिकाणी बघितलं. आता आपण दुसरा टप्पा पार केला. चॅलेंज 90 दिवसांचं होतं. 60 दिवस कंप्लीट झाले. पहिल्या महिन्याचं पीएनएल शेअर केलं होतं. दुसऱ्या महिन्याचं पीएनएल मी तुम्हाला शॉर्टमध्ये आज दाखवतो. सिंपल गोष्ट ही आहे मित्रांनो की काहीतरी बाबा ट्रेडिंगला ॲज अ करिअर घेता येऊ शकतं, ॲज अ बिझनेस रन करता येतं. बट तो एक वे थोडासा डिफरंट आहे आणि ती गोष्ट शिकवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तो जानेवारीमध्ये ना आपली एक बॅच येणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण ऑप्शन हेजिंग काय असतं, हेजिंगच्या हिडन स्ट्रॅटेजीज आपण शिकणार आहे. मार्केटमध्ये असे काही कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्याने एक इन्कम जनरेट करता येऊ शकतो. अल्गो ट्रेडिंग कसं केलं जाईल ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे आपण त्या क्लासमध्ये, जेणेकरून तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कन्सिडर करू शकता. सो फायनली मी तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्याचा जो आहे तो पीएनएल तुमच्यासोबत शेअर करतो. नंबरमध्ये न सांगताना डे वाईज सांगतो की कसा महिना राहिला आणि कशा प्रकारचा स्टेटस आपला म्हणजे ग्रीन मध्ये आहे की रेड मध्ये आहे. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो की ना तुम्हाला पण ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कन्सिडर करायचं ना, डेली जे आपले व्हिडिओज येतात ना त्याला थोडंसं फॉलो करा मित्रांनो. आपण रिस्क कशी मॅनेज करतो, कसे ट्रेड्स करतोय या सगळ्या गोष्टी चेकआउट करा. 90 दिवसानंतर एक मेगा सेमिनार असणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण डिस्कस करणार की ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कसं कन्सिडर करायचं असतं. ओके. सो दॅट्स वाय टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवा. त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट अपडेट्स मिळत असतात तुम्हाला आणि त्यासोबत आपण भरपूर साऱ्या गोष्टी तिकडे प्रोव्हाइड पण करत असतो. ओके. सो चला मग आता डायरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवरती बघूया की बाबा ह्या महिन्यामध्ये आपण ग्रीनमध्ये आहे की रेडमध्ये आहे आणि जर ग्रीनमध्ये आहे तर किती दिवस ग्रीनमध्ये होते आणि रेड किती दिवस आहेत. ओके. सो मी तुम्हाला डिरेक्टली तिकडे दाखवतो. मी इकडे धनचं अकाउंट जे लॉग इन करून घेतलंय. पीएनएल तुम्हाला दिसत असेल पण मी हाईड करतो या ठिकाणी बिकॉज थोडीशी क्युरियोसिटी असली पाहिजे. 90 दिवसानंतर डिरेक्टली मी तुम्हाला दाखवेन की पूर्ण जर्नी काय होती, कशा प्रकारे पूर्ण स्टेटस आहे, किती प्रॉफिट्स बनले आणि फायनली आपण एक मेगा सेमिनार घेणार. त्याच्यामध्ये हे पण डिस्कस करणार की कसल्या प्रकारचं ट्रेडिंग आपण ह्या अकाउंटला केलं होतं. ओके. सो याप्रमाणे आहे. ॲज ऑफ नाव बघून घ्या की ऑक्टोबर महिन्याची आपण ट्रेडर्स डायरी बघूया. सो ऑक्टोबर महिना बघा मित्रांनो, तर ग्रीन डेज तुम्हाला खूप जास्त दिसत असतील. आता 2 व्हाईट दिसते बघा. कुठले दिवस? 2 आणि 22 तारीख. तर ह्या दोन्ही दिवशी सुट्टी होती. तुम्हाला इम्पॉर्टंट सांगू की ह्या महिन्यामध्ये एंटायर महिन्यामध्ये आपण एक सुद्धा दिवस स्किप नाही केला. प्रत्येक दिवशी ट्रेडिंग केलंय आणि एवढे दिवस ट्रेडिंग करून प्रॉफिटेबल राहणं खूप मोठी गोष्ट असते. तुम्ही जर एव्हरी डे ट्रेड करताय आणि जर ब्रेक इव्हनला जरी राहिलात तर मी असं म्हणतो तुम्ही सक्सेसच्या खूप जवळ आहे. कारण की का सांगतो, बिकॉज जेव्हा पण आपण एंटर करतो ट्रेडमध्ये ना, एक तर प्रॉफिट किंवा लॉस होतो. दुसरी गोष्ट आहे की ब्रोकरेज आणि टॅक्स पे करावाच लागतो. तर ह्या गोष्टींमुळे जर तुम्ही एव्हरी डे ट्रेड करता आणि जरी ब्रेक इव्हनला आहेत ना तरी खूप चांगली गोष्ट मी मानतो. तर याप्रमाणे तुम्ही बघा की इथं आपण 21 दिवस ट्रेडिंग केलंय. त्याच्यातले 18 दिवस आपण प्रॉफिटमध्ये आहे. फक्त 3 दिवस लॉस आहे. आता ते 3 दिवस जे लॉस आहे ना ते पण मी तुम्हाला सांगतो कसे ते बाय मिस्टेक आहे. ओके. 9 तारखेचा जो लॉस आहे ना तर त्याची मी एक रील बनवली होती. त्याच्यामध्ये काय झालं होतं की ऑर्डर आपली ओपनच राहिली होती. म्हणजे प्रॉफिट मधला दिवस होता तो लॉस मध्ये कन्वर्ट झाला. मी म्हणतो चला एक्झिक्युशन आहे सो माझ्याकडून प्रॉब्लेम झाला. सो तो एक दिवस कन्सिडर इकडे केला. तो 14 तारखेला काय झालं होतं, 14 तारखेला एक स्टॉक होल्डिंगला घेतला होता आणि तो ना एक्झिट झाला होता मला. तर त्याच्यामुळे काय झालं की तो लॉस याच्यामध्ये दिसला. तर ही गोष्ट आणि 20 तारखेला ऑब्व्हियसली मी लॉस मध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी एका महिन्यामध्ये फक्त एकच लॉस घेतलाय. बट मी म्हणतो कन्सिडर करा तिन्हीचे तिन्ही दिवस आपण लॉस मध्ये कन्सिडर करू. सो जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं ना तर 21 दिवसांमध्ये जवळजवळ 18 दिवस आपण ग्रीनमध्ये, फक्त 3 दिवस लॉस झालाय. आणि हा चांगले प्रॉफिट्स आपण या महिन्यामध्ये केलेत. खूप जास्ती प्रॉफिट्स नाही म्हणू शकत पण हा डेफिनेटली एक इन्कम सोर्स जनरेट होईल एवढं तरी प्रॉफिट्स आपण कन्सिडर करू आणि किंवा घर चालू शकतं एवढे प्रॉफिट्स आपण ह्या महिन्यात सुद्धा केलेत आणि मागच्या महिन्यामध्ये पण आपण चांगले प्रॉफिट्स केले होते. तो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो की बाबा हे सांगायचे मला की हे जे अकाउंट तुम्ही बघताय ते हेच अकाउंट आहे का जे मागच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं का दुसरंच कुठलं तरी अकाउंट दाखवतोय. बिकॉज जे ट्रेडिंगची फील्ड आहे
ना ह्याच्यामध्ये सगळे फसवीच करतात मित्रांनो. 97-98% लोक फसवायलाच बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये 1-2% रेअर लोक आहेत जे काहीतरी जेन्युइन गोष्टी शिकवतात. तर मित्रांनो मी तुम्हाला श्युरिटी देतो की बाबा आतापर्यंत आपण कोणाला फसवलं नाही आणि पुढे पण आपल्याला कोणाला फसवायचा मोटिव्ह नाहीये. मला फक्त तुम्हाला ट्रान्सपरन्सी दाखवायची असते आणि जे बिझनेस कसं कन्सिडर करायचं ना ते तुम्हाला दाखवायचं आहे. कारण की का बिकॉज मी मित्रांनो हे 8-9 वर्ष झालं हेच सफर करतोय. मी असा पर्सन नाहीये की बाबा 1-2 वर्ष झालं ट्रेडिंग शिकलोय आणि तुम्हाला शिकवायला लागलो नाहीये. सो मी 8-9 वर्ष झालं हेच करतोय आणि मला हे माहिती आहे मित्रांनो की ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कन्सिडर कसं करता येतं. ओके, तो ट्रान्सपरन्सीसाठी मी काय करतो तुम्हाला मागच्या महिन्याचं पण स्टेटस दाखवतो की जेणेकरून तुम्हाला समजेल की तेच अकाउंट आहे का. सो मी इकडे ॲरोवरती क्लिक केलं आणि हे बघा तेच अकाउंट आहे. ओके, सप्टेंबरमध्ये आपल्याला 28,500चे प्रॉफिट झाले होते आणि हा महिना होता. ओके, सो याप्रमाणे राहिलं मित्रांनो. आपला हा सुद्धा महिना ग्रीनमध्ये आहे आणि मागचा महिना सुद्धा ग्रीनमध्ये आहे. आता राहिला फक्त शेवटचा टप्पा मित्रांनो. शेवटच्या टप्प्यात आपण प्रॉफिट्स करतोय, लॉस करतोय, वी डोंट नो, पण आपण आपले प्रयत्न डेफिनेटली करत राहायचं असतं आणि आपल्या कामावरती विश्वास असला पाहिजे मित्रांनो. आय होप की तुमचा पण कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट होत असेल या चॅलेंजमुळे. सो जानेवारीमध्ये आपली अपकमिंग बॅच आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण हेजिंग स्ट्रॅटेजी शिकणार आहे, अल्गो ट्रेडिंग शिकणार आहे, असं भरपूर सारं कंटेंट त्याच्यामध्ये आणि खूप कमी आपण फी ठेवणार आहे आणि लिमिटेड सीट्स असणार आहे. तर टेलिग्राम जॉईन करून ठेवा, त्याच्यामध्ये अपडेट्स येतील मित्रांनो. लॉस मेकर्स कडून शिकण्यापेक्षा ना एका ट्रेडर कडून शिकण्यामध्ये एक मजा वेगळी असते, कारण की त्याच्यामध्ये रिअल एक्सपिरियन्सेस असतात आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस कन्सिडर करू शकता. एवढं तर नॉलेज तुम्ही डेफिनेटली गेन कराल. ओके, सो मित्रांनो चला आता बघू की पुढच्या महिन्यामध्ये काय होतं आणि फायनली मी 90 दिवसानंतर तुम्हाला PNL शेअर करेन आणि त्याच्यानंतर एक सेमिनार सुद्धा घेतला जाईल फ्री ऑफ कॉस्ट. ओके, सो चला मग मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.